वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये श्री गणेश मूर्तीची पूजा इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली। वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये श्री गणेश मूर्तीची पूजा इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, उद्योजक सिद्धरामप्पा हुलसुरे यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, संचालक मंडळ आप्पासाहेब मनगोळी, गिरीश मंद्रुपकर, अशोक नागणसुरे, गुरु मोकाशी, मनोज कोले, सोमनाथ मद्रे, तम्मा कडगंची, दर्गो पाटील, हनुमंत कुंभार आदींची उपस्थिती होती। जगत वंदे पार्वती परमेश्वरो राम जय पार्वती शिवर महादेव श्री जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय। कपिल सिद्ध मल्लिकार्जुन महाराज की जय। सार्वजनिक गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी एका विशिष्ट उद्देशाने सुरू केलेला होता। या उत्सवामागचा त्यांचा उद्देश असा होता की सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावे। आज आपण पाहतोय गणेशोत्सव हा कुठल्या एका जाती धर्माचा नाही, यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने भाग घेतात। प्रत्येकाच्या घरामध्ये 10 दिवस गणपतीची प्रतिष्ठापना होते आणि जेव्हा आपण गणपतीला आपण विसर्जन करतो किंवा विदाई करतो तेव्हा लोकांचं हृदय भरून येतं, लोक अक्षरशः रडतात। एवढी आपली अटॅचमेंट गणपतीबद्दल निर्माण होते। मला वाटते हा भारताच्या संस्कृतीतला सर्वात मोठा उत्सव आहे। गणेशोत्सव हा सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचं काम करतो। आज माझ्या हस्ते आणि आर्वे साहेबांच्या हस्ते सन्माननीय आणि सर्व माझे मित्र परिवार आज या ठिकाणी आम्ही आमच्या हातून त्या मंगलमूर्तीच्या पूजा करून आम्ही या ठिकाणी आरती केली आणि सर्वांनी त्या ठिकाणी प्रसादाचा स्वाद घेतला। आणि या ठिकाणी अनेक वर्षापासून आज आपण राजशेखर विजापुरे बघतोय स्वतः ह्या समाजासाठी आणि त्या वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या या प्रतिष्ठान या ठिकाणी कन्नड भवन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनी याचा पाठपुरावा करून आजपर्यंत त्यांनी पूर्ण काम करून झालेलं आहे।